यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान्। काय सांगितलं होतं? अर्थ सांगा. वरम व्रतैः पदम दैवम. काय अर्थ होतं? पद व्रताच्याद्वारे व्रताच्याद्वारे देवपद प्राप्त होते हे श्रेष्ठ आहे, योग्य आहे. अव्रताच्याद्वारे नरक पद प्राप्त होते हे योग्य किंवा श्रेष्ठ नाही. त्यामुळे व्रतामध्ये राहून मोक्षाची उदाहरण दिलं. जसे सावलीमध्ये उन्हामध्ये उभे राहून वाट पाहणाऱ्या दोन पुरुषांमध्ये महान फरक आहे. सावलीमध्ये आणि उन्हामध्ये उभे राहून वाट पाहणाऱ्या दोघांमध्ये महान भेद आहे. समोर बस की बाय सिद्धम. तर असं कशासाठी सांगितलं होतं काल की जर असंयमाची रुची असेल तर त्याचं फळ नियमाने दुःख आहे, दुर्गती आहे. म्हणून शेवटी काल सांगितलं होतं ना, व्रताचे भाव होणं महत्त्वाचं आहे. व्रत करणं एक्सटर्नली वेगळं झालं, क्रिया वेगळी झाली, पण अंतरंगातून परिणाम जेवढे असतील ना आपले संयमाचे किंवा व्रताधिकांचे जे भाव आहेत ते भाव तुम्हाला विशुद्धी देणारे आहेत. म्हणून सांगितलं होतं ना काय, सागार धर्मामृतमध्ये त्यांनी एक वाक्य घेतलंय. त्यात सांगितलं की देशव्रती कोणाला म्हणायचं? देशव्रती कोणाला म्हणायचं? हां, तर असं आपण म्हणतो ना, ज्यांनी आंशिक व्रत घेतलंय. ऐकती का ताई? झालं का अंगावर झिनवाणी? हां, पेटिकेवर ठेव, तसंच ठेव. आणि खाली ठेवायची नसते ती पिशवी. ज्याच्यात जिनवाणी ठेवायचं त्याचं पण विनय करायचं असतं. ते घे भैया फोल्ड करून तुझ्याकडे चटे. ते जाऊन कोपऱ्यात बसणार सगळे, माहिती आहे का? काय सांगत होते? हां, देशव्रती कोणाला म्हणायचं? तर त्यांनी सांगितलं, आपण म्हणतो काय, एखाद्या व्रताचं आजीवन पालन करतो जो सम्यक्त्वपूर्वक, त्याला देशव्रती म्हणतो ना, असं तुम्ही म्हणताय. पण त्यांनी त्याच्यात व्याख्या काय दिली आहे की सकल विरती लालसह खलु देशविरती परिणामः. ज्याला संपूर्ण विरक्तीची लालसा आहे, इच्छा आहे, खूप त्याची धडपड आहे. विरती म्हणजे सगळं महाव्रत घेण्याची थोडक्यात. आता देशव्रती आहे काय, एखादं संयम घेतलेला आहे किंवा सगळ्यात उत्कृष्ट संयम पण परिग्रहसहित आहे कोणी जीव, तर ते सगळे जीव पंचमगुण स्थानामध्ये येतात. म्हणून ज्याला संपूर्ण विरक्तीची लालसा आहे असा तो देशव्रताचं पालन करणारा जीवच यथार्थ व्रती म्हणला गेला. काय देशव्रती म्हणला गेला? पंचमगुण स्थानवरती लिहा. कोणाला म्हणायचं देशव्रती? ज्याला सकल विरतीची लालसा असते तोच खरा देशव्रती आहे. लिहा. कुठे आहे वही पेन? असं असते होय? जावा घेऊन या. 2 दिवस झाले तुमचे वही आणताय अजून. जावा घेऊन या. ज्याला सकल विरतीची लालसा आहे त्यालाच देशव्रती म्हणतात. जावा घेऊन या. असं काय 2 दिवस गेले असं जण काय लिहिणार आपण? सकल विरक्तीची किंवा विरती म्हणजे
सगळं सोडण्याची म्हणा, काय म्हणायचं, संयमाची, संपूर्ण व्रताची, महाव्रताची लालसा आहे, त्याला देशव्रती म्हणतात. कशासाठी सांगितली ही व्याख्या, की असे परिणाम नकोत. आता मी इतकं त्याग केलाय, इतकं व्रत संयम केलंय, मी लय महान, म्हणून त्याला सांगायचं किंवा एक व्रत घेतलंय ना आता बस, येतोय ना एक दिवस नाही आता काय झालं त्याला शास्त्राला, असं म्हणायचं तर त्याला रुची नाही राहत नंतर. मग असं सांगायचं की इथं पण अय इथं बस शास्त्राला, ये प्रवचन तू कर मी ऐकते, हां मग आवाज नसतं करायचं बरं का, छान बसती ना तू ऐकायला, छान बस. तर काय सांगत होते, हां म्हणजे सॅटिस्फाईड झालात तुम्ही, जे काय मी घेतलंय ते खूप आहे, किंवा मी करतोय माझ्या रीतीने असं म्हणून तुम्ही जर त्याच्यामध्ये संतुष्ट झालात, त्याच्या पुढं सरकणार नाही. म्हणून सांगतायत की अंतरंगात ही तरी भावना असावी की मी संपूर्ण विरक्ती घेणार आहे, पुढं सरकणार आहे. अशा भावनेने जो कमी पालन करतोय तोच खरं काय म्हणायचं विकास करू शकतो. म्हणून तुम्हाला जरी काय म्हणायचं खालच्या वर्गात शिकत असताल तरीसुद्धा मला काय 10th पास करायचं आहे, मला ग्रॅज्युएशन करायचं आहे, हे एम आहे ना, हे बनायचं आहे, असं मिळवायचं आहे, हे सगळं एम ठेवता तुम्ही. काय बनायचं सिद्धम, सिद्ध इंजिनियर, डॉक्टर, वकील आणि असलंच काहीतरी एम ठेवलं तर त्याच्यातच अडकणार आहे परत. म्हणून सांगतायत काय, उत्कृष्ट आदर्श ठेवा आणि मग वाटचाल करा, तर तुम्ही आता जिथं आहात तिथं पण सुरक्षित आहात. नाहीतर जेवढं केलं तेवढं बास आहे, असे परिणाम कधीही ठेवायचे नाहीत. म्हणून काय सांगितलं अर्थ, व्रत अधिक घेतलं तर, व्रत घेतलं म्हणजे काय परिणाम बरं का, पहिल्यांदा परिणाम, त्या परिणामांनीच देवगतीचा बंध होतो. सांग कोणाला झाला, भलेही तिथं सम्यक ज्ञान नव्हतं, भलेही सम्यक दर्शन नव्हतं, पण व्रताचं पालन केलं, संयम अंगीकार केला तर देवगती मिळते. कोण, कोल्ह्याच्या जीवाला सम्यक दर्शन झालं होतं, बरं ठीक आहे, कोल्ह्याच्या जीवानी सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, रात्री भोजन त्याग केला आणि त्याला देवपद मिळालं. अजून फेमस उदाहरण सांगा. कावळ्यांनी मांस खायचा त्याग केला होता. काय कावळ्यांनी नव्हे हो, कावळ्याचं मांस खायचं त्याग केला होता. कोण, पुरुरवा, बरोबर. अंजन चोरनी काय केलं, थांबा एक मिनिट, एक उदाहरण होते माझं. पुरुरवा भिल्लानी काय केलं, त्याला अजून सम्यक दर्शनाची प्राप्ती नव्हती झाली, पण मुनींचा उपदेश मिळाला ना, आणि काय सांगितलं, नको नको मारू पक्षी तुझ्या परी त्याचा जीव, क्रूर भाव सोडून हिंसा, जीव दया पाळी धर्म, त्याला देवलोकी दिव्य सौख्य लाभले, का सिंहा पुढे 2 मुनी बैसले. म्हणजे त्यांनी काय केलं, हिंसा करू नको हा उपदेश दिला आणि त्याचं व्रत घेतलं की मी एवढं तरी त्याग करेन. त्यावेळेस अजून त्याला ज्ञान नव्हतं, पण स्वीकार केला ना, त्या व्रताच्या परिणामांनी तो जीव मरून कुठं गेला, देवगतीला. आयुष्यभर हिंसा केली होती, आयुष्यभर भिल्ल म्हणल्यावर काय ना काय सगळे पाप केले होते, पण सांगितलं अशा परिणामांची विशुद्धी झाली की देवगतीला गेला. म्हणून सांगायचं आहे काय की व्रताचं पालन करा, नाहीतर नाही करा, पहिल्यांदा अंतरंगातून विशुद्धी व्हायला पाहिजे. तशी कोणीतरी जबरदस्ती व्रत दिलं आणि तुम्ही पालन करताय तर त्याचं सुद्धा फळ नाही. जसं नाही मला पुराणातलं उदाहरण सांग. म्हणजे जबरदस्ती पाळायला लावलं होतं पण भाव नव्हते पाळायचे. तो राजकुमार
जे की अष्टानिक चालू होतं आणि राजांनी सगळ्या दवंडी पिटवली होती राज्यामध्ये की 8 दिवस मांसाहार बंद. पण जबरदस्ती राजकुमाराला पाळावं लागत होतं, पण त्यातनं पण त्यांनी ते मोडलं. नियम घेतलाच नव्हता पण मोडलं आणि त्याचं फळ काय झालं? दुर्दशा झाली, दुर्मरण झालं, कुमरण झालं आणि दुर्गतीला गेला. म्हणून सांगायचंय की परिणामपूर्वक करा ना, जे काय करताय ते थोडंफार पालन करतोय तर ते सुद्धा जर आपण आस्थेनी, श्रद्धेनी, आनंदाने स्वीकारून करणार ते तर त्याचं फळ आपल्याला चांगलं आहे. काय सांगत होतं दुसरं उदाहरण? हां, अंजन चोरचं मला जरासं प्रश्न आहे, कोणतरी मला सोडवा त्यातनं. अंजन चोरला सम्यक दर्शन कधी झालं असं मला एकांनी विचारलंय प्रश्न. अंजन चोराला कुठल्या समयाला सम्यक दर्शन झालं, कधी झालं? ते कट करताना झालं का? हां, कधी झालं? बरं, ज्ञानींनी मला सोडवावे. म्हणजे एक असा पण प्रश्न आला की जर तुम्ही म्हणताय की ते दोऱ्या कट करत असताना असं तो म्हणला आणम ताणम गच्छुनहि जानम सेठी वाक्यम प्रमाणम, मग मला इथे विचार आला की 3 सम्यक दर्शनाचे उत्पत्तीची कारण आहेत, जिनबिंब दर्शन, जिनोपदेश आणि जातीस्मरण. त्याला कुठल्या निमित्तात झालं सम्यक दर्शन? मनुष्यगतीमध्ये हे 3च कारणं आहेत ज्याच्याद्वारे की सम्यक दर्शनाची प्रथम उत्पत्ती होण्यामध्ये ही कारणं असू शकतात. मग त्याला काय झालं? म्हणजे एक शेवटी जर असं प्रश्न आला होता सहज म्हणून, कधी झालं? इवन रामाला सम्यक दर्शन कधी झालं, भरताला सम्यक दर्शन कधी झालं, अशा लय जणांनी लय काय प्रश्न काढली होती. त्यासाठी पुराणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बरं, कुठंपर्यंत आलं तर? हां, जिनोपदेश मनुष्यगतीतील कोण? हा ना, पण झालं ना कधीतरी त्यांना. कधी झालं मग? बरं, अंजन चोरला तिन्ही पण नव्हते का? अंजन चोर, अंजन चोरला मग ते तिन्ही पण सम्यक दर्शनाची कारण नव्हते का त्याच्यामध्ये? कसं म्हणणार? त्यांना झालं कधी सम्यक दर्शन ते काढलं तर समजेल. जिनोबिंब दर्शन करताना झालं तर म्हणता येईल ते कारण आहे. जातीस्मरण व्हायचं पण काय कारण नव्हतं. मग कधी झालं हे जर समय समजला आपल्याला, काय ते वेळ समजली कुठली, तर त्यातनं कारण काढता येईल. म्हणजे जरी नमोकार मंत्राचं श्रद्धानाने सम्यक दर्शन झालंय असं म्हणलं तर जिनोपदेश पण येतो त्याच्यामध्ये. म्हणजे भगवंतांचं ते मंत्र म्हणजे नामस्मरण आहे किंवा त्याच्यामध्ये भक्ती आहे भगवंतांची, त्याच्या निमित्तात जे काय होणार आहे ते जिनोपदेशमध्ये येऊ शकतं. काय म्हणते काकी? श्रद्धान, हा ना, पण श्रद्धान जे आपण निमित्त सांगतोय ना, बहिरंगामध्ये काय निमित्त आहे असा एक प्रश्न आला होता. कधी सम्यक दर्शन झालं हे समजलं तर ते सॉल्व्ह होईल. तुम्ही शोधून मला सॉल्व्ह करून द्या. हां, एकदा म्हणायचं आहे, म्हणा. शुद्ध म्हणायचं, कुठले रफार सोडू नका, कुठले अक्षर खाऊ नका मध्ये मध्ये, विसर्ग वगैरे, अंश काय ते अनुस्वार वगैरे सगळे मस्त म्हणा. वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान्. काल आपण हे बघत होतो की जर सगळे योग्य द्रव्यक्षेत्र कालभाव मिळाले असतील तर परत व्रताधिकांची काय गरज आहे मोक्षाला जाण्यासाठी? मग ते सगळे द्रव्यक्षेत्र मिळूनच करू देत मोक्ष मला. तर काय आवश्यकता आहे संयमाची, व्रताची? सांगा, काय आवश्यकता आहे? का करायचं? तर वर्णिजींनी छान घेतलं त्याचं.
द्रव्य अधिक चतुष्टय रूप सामग्री के मेल से आत्मस्वरूप की उपलब्धि हो जाएगी, तब ऐसे तो व्रताधिक का पालन करना व्यर्थ ही ठहरेगा. शंका करायची शंका आहे की व्रताधिक करणं सगळं व्यर्थ होऊन जाईल. जर सगळ्या बहिरंगातल्या निमित्तानेच मला मोक्ष होईल किंवा त्याच्याद्वारेच जर मला मुक्तीची सुखाची प्राप्ती होणार असेल तर व्रत कशाला करायचं आहे. इस पर यह समाधान दिया है. सांगा की मला काय फायदा आहे तुम्हाला व्रताचं, का करायचे व्रत. काल अभ्यास दिला होता मी. काय मी अभ्यास काय दिला काल. काय असंयम काय संयम 12 भावनांचं नित्य स्मरण परिचय सहन करणे. बर व्रतादी घेतल्यावर ते होत आहे असं म्हणायचं का तुम्हाला. 12 भावनांचं चिंतन होतं, परिचय सहन होतात. 12 भावनांचं चिंतन तर आधीच होतं. आधीच 12 भावनांचं चिंतन. हा म्हणजे व्रताकडे जाऊ नका. व्रतानी ते होतं असं नाहीये. व्रताने कर्मांची निर्जरा होते म्हणा चालतंय. ज्ञानपूर्वक व्रत करत असाल तर असंख्यात गुणी निर्जरा होते. हे एक त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट सांगितला. बरं मी काल काय सांगितलं होतं चिंतन करायला तुम्हाला. काय भैया बोल की. 12 भावनांचं चिंतन करायला सांगितलं. नाही संयम केला तर लॉस. हां असंयमाचं रुची केल्याने तुम्हाला काय काय लॉस आहे. काय म्हणायचं काय नुकसान आहे. म्हणजे काय त्याचं फळ मिळतं. असंयमाची रुची केल्याचं फळ काय. चला सांगा. मी काढले तसे एक भरपूर पॉईंट काढले. तुम्ही किती चिंतन केलं मला कळेल. नसेल केलं तर प्रगट चिंतन सांगा. आता आम्हाला माहीत नाही. असंयम केल्याने काय काय दोष होतात, काय पाप काय असंयमाच्या रुचीचं. बरं एका शब्दात सगळं संसार मला आवाज येईना मोठ्याने बोला. संसार मिळतो. हां संसार मिळतो. लिहा सगळे. नरगतीचा बंध होतो. असंयमाची रुची केल्याने. हां बोला कोण काय बोलालंय. नरक आणि तिर्यंच्या गतीचा बंध. नरक आदी दुर्गतींचा बंध होतो. संसार वाढतो. बरोबर. स्वर्गात गेलो आणि स्वर्गात जरी गेलो तरी तिथे असंयमच आहे. बरोबर आहे की. संयम नाहीये. म्हणून असंयमाच्या रुचीचं फळ काय होतं. मनुष्यगती चारी गतीचा बंध होतो. तिथे संयम नाही अशा ठिकाणी. बरोबर. असंयमाचंच पुढं फॉरवर्ड होते असं म्हणा. म्हणजे अनेक भावामध्ये असंयमाचे संस्कार राहतात. म्हणजे असंयमाची रुची केल्याने पुन्हा पुन्हा असंयमीच होतो. व्रत घेण्याचे भाव होत नाही. बरोबर. पटापटा पटापटा लिहिताय का. घे की पारस भैया घे वही. आम्ही काल अभ्यास दिला होता की असंयमाची रुची केल्याचं फळ काय आहे. पुन्हा भविष्यामध्ये असंयमाचीच रुची होते. असंयमी जीवाला आत्मा रुचत नाही. का. कारण बाहेरच्या पदार्थांमध्ये रुची आहे तर त्याला आत्मा दिसणार आहे का. आत्म्याकडे येणार आहे का तो जीव. म्हणून सांगितलं आत्मा रुचत नाही. दुसरं सांगितलं असंयमाने शरीराचं इंद्रियांचं सुद्धा कल्याण नाही. म्हणजे त्या शरीराला आणि इंद्रियांना आधी सुद्धा काय फायदा नाही असंयमाचा. पुढं असंयमी घेऊ शकत नाही. त्याला घ्यायची इच्छा नाही आहे. हां म्हणून त्यालाच असंयम म्हणलं. मग त्याचं काय काय फळ मिळतं जर असंयमाची रुची केली तर. म्हणजे समजते का असंयम म्हणजे काय. हां लई शास्त्रीय शब्द नको आम्हाला. साधं साधं सांग. अजून असंयम म्हणजे काय. असंयम घेण्याचे भाव होत नाही. हा ना
असंयम म्हणजे निरर्गल प्रवृत्ती आहे, मर्यादा नाही. सगळ्या कुठल्याही विषयांमध्ये, इंद्रियांच्या भोगामध्ये आडकाठी नाही. काय पाहिजे तसं, पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढं, कसंही. भूक लागली, रात्रीचे 12 वाजलेत, काय करायचं? संयम नसेल तर कसंही. म्हणजे काय तुम्हाला नियम नाही आहे, बाहेरचं खायला निघाला म्हणजे काहीही करायला मागं सरकत नाही, जो असंयम. बंधन नाही. बरोबर. तर काय सांगायला लागले पुढंपर्यंत आलं? हां, विवेक राहत नाही. असंयमी जीवाला हित आणि अहिताचा विवेक नसतो. म्हणजे माझ्यासाठी हितकर काय आहे आणि अहितकर काय आहे हे असंयमीला समजत नाही. यांनी काय सांगितलं इथं? अनकंट्रोल्ड इमोशन्स, लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लॉस ऑफ थॉटफुलनेस. भैया तुम्ही म्यूट काढून बोला, माझ्यासाठी वाचणं लय अवघड आहे. तर काय सांगतायत? असंयमाने अजून काय होतं? बोल की पारस. कोण कोण असंयम आहे बघू दे मला. असंयमाची रुची, त्याचं फळ सांगतोय ना. तर सांगितलं ज्याला असंयमाची रुची आहे त्याला संयमी आणि संयमाविषयी आदर वाटत नाही. म्हणजे मला बाहेरचं खायला आवडतं, तर मी मुनींच्या त्यागींच्या सहवासात राहणार का? म्हणजे नको वाटणार त्यांच्याजवळ येणं, कारण ते उपदेश देणार खाऊ नको बाहेरचं म्हणून. म्हणून सांगितलं संयमीविषयी आदर भावना नसते. जो कोणी असंयमी असतो त्याला संयमाविषयी आणि संयमीविषयी आदर नसतो. काय झालं विशाल भाईंना? संयम घेतलाय का काय? लिहिणार नाही तेच की. म्हणजे त्यांच्याविषयी नजदीकता नसते, आदर नसतो, तेच म्हणणं. असंयम बरा वाटतो, तेच की. हां, सगळ्यांची बाजू घ्यायला लागली, वकीलपत्र घेतलंय त्यांनी सगळ्यांचं. हां, असंयमाने अनियंत्रित वर्तन करतो. म्हणजे निर्बंध, कसलंही बंधन नसतं त्याला. जे काय अविवेकी म्हटलं की अविवेकी असं नाही, अनियंत्रित म्हणजे सांगितलं ना आत्ता की तुम्हाला नियमच नाही आहे काय जर, तर मग स्वैराचारी होतो म्हणा. बरोबर, वर्तन करतो. म्हणजे आता सांगितल्यासारखं त्याग नाही आहे तर 6 वाजले काय, 7 वाजले काय, 8 वाजले काय, चालायचंच. आपलं भटारखाना चालूच असतो. असं व्हायचं बरं का. जेव्हा कॉलेजमध्ये होतं तेव्हा घरामध्ये रोज सवय होती रात्री भोजन त्याग असल्यामुळं नियम वगैरे काय नव्हतं, पण सगळेच लवकर जेवायचे त्यामुळं लवकर जेवायचं. पण आता कॉलेजचं टायमिंग काय व्हायला लागलं, जरा जरा एक्सटेंड व्हायला लागलं की 6 झाले, 6चे 6:30 झाले. मग ते पहिला असं व्हायचं की खूप दूर होतं कॉलेज, त्यामुळं पळत यायचं आणि काय वाटेल तेव्हा की काय टाईम असेल तसं पटकन जेवायचं आणि सोडायचं. पण हळूहळू आता एक्सटेंड व्हायला लागल्यावर मग कसं ते म्हणायचं मला की जर नियम असता तर जाऊ देत, सुटलं तर सुटलं, असं झालं असतं ना. पण नाही, भूक लागलेली म्हटल्यावर ते काय रात्र कोण बघतंय असं. मग नंतर कळायला लागलं संयमाचं महत्त्व काय असतं. चातुर्मास नियम असतो, कांदा लसूण बटाटा खाणार नाही. सांग आज चातुर्मास संपला, नाही काल संपला, आज काय करणार? नियम संपला, पारस काय करायचं? पाळायचं. लगेच पुढच्या दिवशी 4 महिन्याचा नियम घ्यायचा असतो माहिती का? पुढचे 4 महिने काय म्हणतात विशाल भैया? सेलिब्रेशन काय भैया? म्हणून सांगायचं की असं ते वाट बघत असतात कधी संपते, डेडलाईन कधी येते, असं व्रताची नियमाची. ज्याला असंयमाची रुची असते तो त्या एखादं घेतला असेल, कदाचित दिला असेल कोणीतरी जबरदस्ती, तर कधी ते संपणार ह्याचीच वाट बघत असतो. असं नाही की जे घेतलंय त्याच्यात आनंद भोगत काय ते त्यात वृद्धी करावी असे भाव नसतात. हां,
हा बरोबर आहे की. म्हणून तर म्हटलं जात आहे ना काय, सत्संगती सदा घडो, असं म्हणतो ना. म्हणजेच काय हो, सत म्हणजे सगळंच घ्या त्यामध्ये. सज्जन असणार, संयमी असणार, काय तुम्हाला प्रेरक असणार, अशा त्या जीवांची संगती ठेवली तर आपले परिणाम बदलतात. नेक्स्ट. हा ना, आहे की तर ग्रुप आमच्याकडे एवढा मोठा ग्रुप झालाय की. चला एक एक संयम घेतला की सगळे संयमीच. आणि एकाच्या संयमाला प्रेरणा करावी माहिती का, ज्याच्या निमित्तात आपल्याला स्थिरता मिळते. आपण कधी काय संयम घेतला ना तर त्याला सुद्धा तुम्हाला ओढणारे कमी असतात. जसं आज पुण्यामध्ये म्हणा काय सिद्धम, तू राहतोयस ना, लय डेंजर एरिया आहे ती, डेंजर झोन आहे. तर तिथं एखाद्याने व्रत घेतलं ना तर पाय ओढणारे 10 जण असतात. लय शाण आहेस, कशाला घेतोयस, हां इथं राहायचं नसलं सगळं करायचं जमत असतं का, हां चालतंय थोडंसं चल. म्हणजे काय होतं, असं सानिध्य मिळालं की भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून अशा सानिध्यात राहायचं नाही. काढू काय अकलूचं तिकीट. म्हणजे सानिध्य पण मॅटर करतं तुमच्या परिणामांच्या परिवर्तनामध्ये. तसं हां, तू का त्यांचं बाजू घ्यायला लागला का. सिद्धम तुझी बाजू घ्यायला लागले, ते तिथं पण पालन करते. बरं चला, अजून काय सांगितलं. असंयमाची रुची केल्याने संयमाचे भय वाटू लागते. कारण असंयमातच आनंद वाटतोय तर कसला संयम करायचा आहे आणि काय व्हायचं त्याच्यानी. त्यामुळं त्या संयमाचं भय राहतं. कशाला करायचा, काहीतरी झालं तर. म्हणजे समजा तुम्हाला आता परवाच एकांचं ऐकलं मी की ते सिरियस होते आणि त्यांना शेवटचा उपदेश करायचं म्हटल्यावर मी फोनवर बोलले त्यांच्याशी आणि विचारलं काय नियम दिलेत का त्यांना. मी असं सांगत होते त्यांना 1-1 तासाचा त्याग द्या. काय ऐकताय का. तर त्यांना मी सांगत होते फोनवरून की त्यांना 1-1 तासाचा असं 4 प्रकारच्या आहाराचा त्याग नियम द्या. परत घेणार त्याच्या तोपर्यंत त्याग द्या असं काहीतरी. तर त्यांनी म्हटलं आम्ही देऊन टाकला 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. म्हटलं एवढं काय काय केली, काय करायचं होतं. म्हणजे ज्याला माहीत नाही आहे ना तो पुरुषार्थ करेल, ज्याला थोडंसं माहिती आहे ना ते लई गोंधळ करते. असं असतं एक एकदा. मग ते बिचारे अज्ञानी होते ना, त्यांनी जसं सांगाल तसं करायची तयारी त्यांची. काय सांगत होते मी, कशासाठी सांगत होते. हां हां, म्हणजे त्यांनी असं म्हणले ना पाण्याचा सुद्धा त्याग घेऊन टाकला. आणि मग हे असं जरा हवा म्हणल्यावर वाटलं की इतरांना भय वाटलं. काय जर जगले तर, मागितले तर पाणी असं म्हणून. म्हणजे म्हणायचं आहे की त्या कंडिशनमधलं नाही सांगायचं आहे मला. इतर वेळेस आपण जे काही संयम करणार तर त्याला घाबरवणारे अनेक जण असतात, च्युत करणारे अनेक जण असतात. पण तुमची दृढता शेवटी कशी असते हे तुमच्यावर आहे. पुढं, असंयमाची रुची वाटणाऱ्याला संयम म्हणजे भार वाटतो, ओझं वाटतं, काहीतरी ताप वाटतो. असंयमी जीवाला संयम म्हणजे भार वाटतो, ताप वाटतो, संक्लेश वाटतात. संयम पालन करायचं म्हणजे. अजून असंयमालाच ज्यांनी जीवन मानलं तर तो जीव पराधीन असतो. मला हे खायला पाहिजेच, मिळायला पाहिजेच, नसेल पराधीन राहतो. पराधीनता येते त्याच्या जीवनामध्ये. जो कोणी असंयमामध्येच राहतो निरंतर, जसं व्यसनी असेल कोणी तर त्या व्यसनाच्या अधीन राहतो. नाही मिळालं, जर घेतलं नाही, पिलं नाही, खाल्लं नाही तर जीवन संपल्यासारखं वाटतं त्याला. म्हणजे असंयमच जीवन भासित होतं. ते व्यसनच जीवन वाटतं. म्हणून पराधीन होत जातं जीवन. असंयमाच्या शक्तीने, संयमाच्या नाही असंयमाच्याच म्हणायचं. असंयमाच्या काय म्हणायचं, असंयमाच्या बरं असं मी शक्ती म्हणते, तू प्रबल. समानार्थी शब्द सांगाय. असंयमाच्या परिणामांनी काहीही कार्य करायला तयार. म्हणजे डेअर शो म्हणत नाही काय तुमचं असं.
हा नाही विवेक म्हणजे नाही नाही आता संयम काय केलाय तुम्ही वाईट कृत्य करायला सुद्धा माग सरकणार नाही कारण असंयमी आहे ना. जसं माताजी जर कोण समोर आले तर आजकाल प्रेरणा देतात की नियम करा, जर लग्न करेल तर जिनधर्मीशीच करणार, नाही करेल तर ब्रह्मचारी राहणार, एवढं तरी एक संयमित करण्याचे परिणाम. पण या गोष्टीमध्ये असंयमी असणारा जीव अविवेकी होतो, म्हणजे मग काहीही डेअर करायला तयार, कुठलाही नियम असेल तर मोडायला तयार, अभक्ष सेवन करायला तयार. म्हणून तर किती केसेस ऐकले आपण की जैनांच्या मुली आणि मुसलमानांमध्ये गेल्या आणि कधी आयुष्यामध्ये बघून माहित नसणार अभक्ष, तर अशा दुकानामध्ये त्यांना व्यापार करावा लागला अभक्षाच्या. म्हणजे कशाचं फळ मिळालं, कसं असणार जीवन त्यांचं. आपल्याला असं रस्त्यावर दिसलं तर नको वाटतंय आणि दिवस रात्र तसल्यामध्ये त्यांना बसावं आणि ते करून सुद्धा काही सुख नाही कारण नवरा सोडलं नवऱ्याने. म्हणजे आता तिच्याकडे लक्ष नाहीये, तिच्यात रुची नाहीये नवऱ्याला, असे सगळे फळ मिळतात भोगायला. म्हणजे हे तर एक्झाम्पल दिसतंय म्हणून. असे अनेक केसेस आहेत ज्याच्यामध्ये तर वेगळ्या वेगळ्या प्रकाराने दुर्दशा झाली. म्हणून सांगायचंय असंयमाने काय म्हणायचं मराठीत सांगा आता, काय करायला तयार, काहीही वाईट कृत्य करायला तयार. म्हणजे समजून घ्या नियम मोडायला अति चार रूपाने सगळं कार्य करायला तयार. असं ते असंयमाचं बळ असतं. पुढं अजून सगळं मीच सांगायला लागेल, तुम्हाला सांग या असंयमाने काय होतंय. असंयमाने शरीर रोगी होतं सगळ्यात मोठं संयम. म्हणून तर डॉक्टर पण काय करतात तुम्हाला, रोग झाल्यावर काय करताय डॉक्टर, पहिल्यांदा तुम्हाला संयम देतो. हे खाऊ नका, ते खाऊ नका, रात्री जेवू नका, पाणी असं पिऊ नका, हे सगळं काय करतोय संयमच आहे शेवटी. मग आम्ही सांगतो ते ऐकायला नाही पाहिजे तर खावा गोळ्या. म्हणजे ते डॉक्टर जे सांगताय ते ऐकायचं, म्हणजे पण शेवटी सगळ्या क्षेत्रात गेला तर संयमच आहे हो तुम्हाला. जसं व्यापार धंदा करताना असंयमी असेल तर येते टॅक्सवाले भेटायला. म्हणजे जर तुम्ही कंट्रोल्ड नसेल तुमचं काय किंवा काय म्हणते पद्धतशीर नसेल, जसं सांगितलं तसं विधिवत करत नसणार तर सगळं संयमी कारभार, त्याला तुम्ही 2 नंबर म्हणणार. आणि मग तिथं पण त्यामुळं फळ भोगावं लागतं. व्यापारात असू दे, शरीराच्या बाबतीत असू दे, रोग वगैरे झाला तरी सुद्धा संयमानतेच उद्धार आहे. धर्म करायला आला तरी सुद्धा असंयमी असेल तर मंदिरात बसून खाण्यापिण्याचे भाव करेल. पूजन करताना सुद्धा त्याच गोष्टी आठवतील, स्वाध्यायादी बसल्यावर सुद्धा मग त्याच चिंतन. म्हणून सांगायचंय की संयम तेवढा तरी करा. आता केलाय का मंदिरातून बाहेर पडेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केलाय, करायचा असं आपण इथं जर घेत नाही आपण काय तर, आणि रात्री भोजन तर करत नाही. म्हटल्यावर रात्री भोजनाचं तर त्याग करायचं. जेव्हा आपण खातोय ना शेवटचं, त्याच्यानंतर तरी ऍटलिस्ट सकाळी सूर्योदयापर्यंत खरकट खाणार नाही, हे पण संयम आहे. एक 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 साध्या साध्या संयमाने सुद्धा तुम्हाला जर देवगती मिळते तर कशाला नरकाचे बंद करताय आपण. म्हणून सांगायलेत की पुरुषार्थ करा, थोडा थोडा तरी का असे ना आपण त्याच्याकडं झुकायला पाहिजे, जायला पाहिजे. म्हणून ते ह्याच्यात पण सांगितलंय ना, समयसार मध्ये एक गाथा सांगितली त्यांनी की कसा संयम करायचंय हो, ज्ञानपूर्वक करायचंय, अज्ञानाने नाही. त्या केलं पुरुरवाभिलानी अज्ञानाने केलं, सांगितलं, काय म्हणायचं मुनिराजांनी सांगितलं, श्रद्धेने स्वीकारून केलं, पण अजून आत्मज्ञान झालं नव्हतं, भेदविज्ञान झालं नव्हतं, तरी सुद्धा व्रताचं पालन केलं, त्याचं फळ देवगतीला गेला. पण जर कोणी जीव असा आहे की अज्ञानाने व्रत आदी करतोय आणि त्याच्यामध्ये महानता मानतोय, काय फळ मिळणार, कुठं जाणार, कुठेही जाऊ शकतो. कारण सांगितलं ना द्रव्यलिंगी मुनी आहेत, कुठलं गुणस्थान, पहिलं मिथ्या दृष्टीच आहेत.
द्रव्यलिंगी मुनिराज असू देत, नाहीतर मग असंयमी कोणी मिथ्यादृष्टी जीव असू देत, पहिल्या गुणस्थानात सेम लेवल त्यांच्या दोघांची पण. म्हणजे विचार करा, एक जण भोगी आहे, व्यसनी आहे, आसक्त जीव आहे, सगळं बाहेरचं रुची आहे, त्याला धर्माच्याकडे जरा सुद्धा कल नाही असा तो जीव, आणि कोणी द्रव्यलिंगी काय म्हणायचं नग्न वेशधारी दिगंबर मुनी पण सम्यक दर्शन रहित, हे दोघांची कॅटेगरी सेम आहे. वाटतंय का काय त्याच्याबद्दल? म्हणजे एक संयमी म्हणजे महाव्रती आहे आणि एक असंयमी आहे, पण आत्मज्ञान रहित असेल तर दोन्हीही कार्यकारी नाही. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी एक श्लोक दिलाय तिथं, काय कुंद कुंद शतक मध्ये म्हणा, व्रत नियम सब धारण करे, अरुष नहीं तपशील सब पालन करे, पर दूर हो परमार्थ से ना मुक्ति की प्राप्ती करे. कळलं? समजण्याचं काय? संस्कृत म्हणून सांगू का? वदनीय माणी धरंता, शीलाणी तहा तवंच कुवंता. आता हे मराठी जर ऐकलंय ना तर तेच भाव आहे ह्याच्यामध्ये, समजेल. प्राकृत पण असं कळतं संयमीला. वदनीय माणी धरंता, शीलाणी तहा तवंच कुवंता. करतो, कुवंता म्हणजे करतो. परमठ्ठ बाहिराजे, परमार्थापासून जो बाहेर आहे, परमार्थ म्हणजे आत्मा, परमार्थापासून जो बाहेर आहे तो निवाणम तेन विंदंती, त्याला निर्वाणाची प्राप्ती होत नाही. म्हणून काय करा, पहिल्यांदा समीचीन ज्ञानाला प्राप्त व्हा, काय श्रद्धान आपलं निर्मळ करा आणि त्यापूर्वक व्रतादिकांचं पालन करा, तर नियमाने मुक्तीला जाणार. कधी का जाईना पण मुक्तीची प्राप्ती होणार. समयसार मधली आहे, हिंदी कुंद कुंद शतक मध्ये आहे ना. हा नाही, समयसार मध्ये 153-54 काहीतरी गाथा आहे. हा, तर त्यामध्ये हे सांगितलंय. अजून काय सांगितलं? अजून एक तिथंच गाथा आहे, परमठ्ठ मस्सिदानदू नाही, परमठ्ठम मिदु अठिदो, परमार्थ से हो दूर तप करे, व्रत धारण करे, सब बाल तप है, बाल व्रत है, वृषभादि सब जिनवर कहे. छान म्हणलं. कसं म्हणलं? हा 150. मास्टर आहेत सगळे आमच्या समोर. आता काय मी काय सांगणार? काय सांगितलं? परमार्थाने जो बाहेर आहे, परमठ्ठम मिदु अठिदो, जो कुणदी तवम वदमच धारेदी, परमार्थाने बाहेर असताना जो कोणी व्रत संयम नियम पालन करतो, तम सौवम बालतवम बालवदम वेंती सौवण्णू, म्हणजे ते सर्व बालतप आहे, बालव्रत आहे. कशाला म्हणायचं? बालतप म्हणजे काय? अज्ञानाने केलेलं, म्हणजे इन वेन, तुम्ही काय करून उपयोग नाही ते, असं ते सगळं बालतप आणि बालव्रत आहे, असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून करा काय, पहिल्यांदा यथार्थ निर्णय करा, स्वतःचं स्वरूप जाणा, भेदविज्ञान करा आणि त्यापूर्वक जर आचरण करणार तर त्यापूर्वक केलेला संयम आपल्याला मोक्ष मार्गामध्ये फलदायी ठरणार. आणि असंयम करतो कशासाठी हो? सांसारिक किंवा इंद्रिय सुख भोगण्यासाठी, बाकी दुसरं काय प्रयोजन नसतं. कुठलाही असंयम असू दे, कुठलं तरी शारीरिक सुख भोगण्यासाठी असतं. म्हणजे शरीर सुखाला, संसार सुखालाच खरं सुख मानतो. तर त्यांनी एक छान वाक्य सांगितलंय, काय? संसार सुख म्हणजे काय असतं? संसार सुख म्हणजे उडणाऱ्या पक्षाच्या सावलीप्रमाणे असते. काय असतं म्हणजे काय? आणि काय म्हणायचंय, किती ती क्षणिक असणार आहे ना, काय तुम्ही पकडणार आहे आणि काय मिळवणार आहे हो, जरी धरली तरी. असं आहे सांसारिक सुख, असं आहे हे
शरीर सुख, इंद्रिय सुख, म्हणून सांगतायत त्याच्या नादी लागू नका, त्याच्यातून तुम्हाला शाश्वत सुख मिळणार नाही. म्हणून निर्णय करा आणि संयमाचं महत्त्व जाणा. अजून आपण उद्या बोलू संयम म्हणजे काय आणि असंयम म्हणजे काय आहे, त्याचं मला तुम्ही चिंतन करून सांगायचं. काका काय कशा कशात काय आपल्याला समजणार आहे, असंयमाने काय घात होतो आणि संयमाने काय फायदा होतो. ठीक आहे, आज असंयमाचा दिवस झाला, उद्या संयमाचा दिवस सांगायचा मला. काय संयमाने काय फायदा होतो, कोणाला झाला, एक्झाम्पल्स. तर संयम का घ्यायला पाहिजे आणि मी काय काय घेतले घेऊन या उद्या, आणि मग मला सांगा आणि त्याच्याने काय आपल्याला आनंद आला. बरोबर आहे. शांतीसागर महाराजांच्या उपदेशामध्ये अंतिम उपदेशात सांगितलंय काय, संयम धारण करा, भिवू नका. पण आम्ही त्या उपदेशालाच घाबरायला लागलो आहे आजकाल. म्हणून काय सांगतायत की ज्याला कल्याण करायचं ना त्याला कुठूनही एक शब्द मिळाला तरी सुद्धा तो त्याच्यातून प्रेरित होऊ शकतो. पण ज्याला करायचं नाही आहे, ज्याला त्याचं महत्त्व वाटत नाही, त्याला सगळी जिनवाणी समजलं तरी सुद्धा तो कोरा राहतो. म्हणून भिजा असं सांगितलं. काय म्हणले, आत्मानुशासनमध्ये एक त्यांनी श्लोक घेतलाय, त्याच्यामध्ये सांगितलं तुम्ही मंदिरात येता, प्रवचन ऐकता, पण ही जिनवाणीचे वचन आहेत ना ते म्हणले असं गडगडणाऱ्या विजेसारखे आहेत. मग तिथं जो पाऊस पडतोय ना त्यामध्ये भिजला नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणजे फक्त काय गडगडणारे शब्द ऐकला आणि निघून गेला. पण भिजणं म्हणजे काय हो, आत उतरणं, ते शब्दांना ग्रहण करणं, त्या शब्दांचं भावभासन करणं हे भिजणं आहे. जर भिजलोच नाही तर नुसत्या आवाजाने आणि शब्दांनी काय फायदा आहे. म्हणून सांगतायत भिजा मंदिरात आल्यावर तरी, किंवा जिनेंद्र भगवंतांचं वचन ऐकताना तरी अशी मृदुता आपल्यात असावी की ते सगळं पाणी झिरपून जायला पाहिजे आपल्यामध्ये. तो सगळा उपदेश आपल्याला ग्रहण व्हायला पाहिजे आणि त्याच्या निमित्तात आपलं कल्याण व्हायला पाहिजे. म्हणून स्वतःला जाणा.